मॅडम नमस्कार. आत्ता आपण आदर्श कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आहोत. आज 11वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आहे. तर आपण काय मार्गदर्शन करणार आणि हा जो वर्ग आहे तो कोणता आहे, प्रथमतः आपली ओळख सांगावी. नमस्कार, माझं नाव मिसेस प्रणिता गजभिऊ. आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आजपासून इयत्ता 11वीचे वर्ग जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि हा जो वर्ग आहे तो 11वी कॉमर्स मराठी मीडियमचा आहे. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आजच्या 21व्या शतकाच्या नुसार जर आपण विचार केला तर आजच्या पिढीचं मार्गदर्शन म्हणजेच एक की आमची सगळ्यात जास्त फोकस असेल तो म्हणजे मुलांचे मोबाईल, त्यांच्या गाड्यांचं जे वाढतं प्रमाण आहे ते कमी होणं आणि सर्व जे लक्ष आहे जास्तीत जास्त त्यांनी अभ्यासावर द्यावं, अभ्यास करावा आणि आमच्या स्वतःचं म्हणजेच महाविद्यालयाचं नाव त्यांनी उंचवावं, त्याचबरोबर स्वतःचं कॉलेजचं नावही त्यांनी उंचवावं, ही मोठी आमची अपेक्षा आजच्या विद्यार्थ्यांकडून असणार आहे. बरं, आता पहिलाच दिवस आहे आज, तर अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे की बाबा कॉलेज जीवन कसं असतं, तर आपण त्यासाठी काय मार्गदर्शन करू शकाल, म्हणजे कसं असतं नक्की कॉलेज, थोडक्यात काय सांगाल? सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणजे मार्गदर्शन त्यांना जे करायचं आहे तर त्यासाठी आम्ही खास 12वीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांचे जे सिनियर्स आहेत त्यांनाच सांगितलेलं आहे आणि ते विद्यार्थी त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजून सांगत आहे. कारण आम्ही शिक्षकांनी सांगितल्यानंतर त्यांना थोडंसं बर्डन येतं की काहीतरी प्रेशर आहे कॉलेजमध्ये, काहीतरी खूप जास्त सांगतात, कमी सांगतात. त्यापेक्षा गेलेली जी आमची 12वी आहे म्हणजे आत्ताचे जे 12वी आहे तर त्यांनाच आम्ही सांगत आहोत की तुम्ही मार्गदर्शन करा विद्यार्थ्यांना. त्यांनाही आयडिया येईल शिक्षकांची, कॉलेजची आणि इथला जो परिसर आहे, वातावरण आहे आपल्या कॉलेजचं ते कशा पद्धतीने आहे याचं. ओके मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. दीदी नमस्कार. आत्ता आपण आदर्श ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आहोत. आज तू पहिला दिवस आहे कॉलेजचा तुझ्या, तर काय सांगशील, तुझं नाव सांग आणि पहिली शाळा कोणती होती, आता 1ली ते 10वी कुठेपर्यंत शिकली होती तू, काय सांगशील? नमस्कार, माझे नाव अपूर्वा विष्णू लोंढे आणि मी याआधी 10वीपर्यंत माझं शिक्षण सरस्वती विद्या मंदिर या शाळेमध्ये झालं. बरं, आणि आता 11वीला तू आदर्शला आली, म्हणजे हेच कॉलेज निवडण्याचं काय कारण आहे, काय सांगशील? तसं तर माझा जो भाऊ आहे तो पहिल्यापासूनच ह्याच शाळेत आणि ह्याच कॉलेजमध्ये शिकला. बरं. आणि त्याच्याच म्हणजे तो इथे होता आणि त्याचं शिक्षणावरतीच म्हणजे त्याने जे शिक्षण घेतलं त्याचे जे शिक्षक होते हे खूप मार्गदर्शन त्याला खूप चांगलं केल्यामुळे तो आज मोठा म्हणजे CAचा तो परीक्षा देतोय. व्हेरी गुड. आणि तसेच हे जे कॉलेज आहे हे तळेगावमधले एक सुप्रसिद्ध कॉलेज आहे आणि आम्हाला जवळपास म्हणजे जवळच आहे म्हणून ह्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं आहे. बरं, काय शुभेच्छा दिसेल तुझ्या मैत्रिणींना, आज पहिला दिवस आहे तर? आज शैक्षणिक वर्षाचा म्हणजेच कॉलेजचा पहिला दिवस आहे, सगळंच नवीन आहे, अजून माझी कुणासोबत ओळख नाही एवढी, पण मी प्रयत्न करीन लवकरात लवकर की सगळ्यांसोबत ओळख करून घेईन आणि सर्वांनाच नवीन वर्षाच्या म्हणजे शैक्षणिक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. दीदी नमस्कार. आत्ता आपण आदर्श विद्या मंदिर कॉलेज या ठिकाणी आहोत, तर या ठिकाणी 11वीचा पहिलाच दिवस आहे आज, तर तू काय शुभेच्छा देशील तुझ्या मैत्रिणींना? तू आत्ता कितवीला आहेस? 12वीला आहे, तर म्हणजे तुझं 1 वर्ष तू पुढे गेलेली आहेस. तर नवीन विद्यार्थी जे आले ते पहिल्यांदा कॉलेज म्हटलं थोडंसं गोंधळतात, तर त्यांना तू काय सांगशील? कॉलेजमधला 11वीला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं आधी आम्ही पण घाबरलेलो होतो, काय नवीन शिक्षक कसं मार्गदर्शन करतील, कसं काय असन, शिक्षण चांगलं होईल का, सगळी भीती असते. पण इथं आल्या सगळ्यांनी चांगलं म्हणजे एकदम मुलीसारखं सांभाळून घेऊन किती वेळेस डाऊट विचारलं तरी समजून सांगतात, कधी म्हणजे ओरडतात पण ते आपल्यासाठीच असतं. आणि कधी असं काही वाटलं ना तरी शिक्षकांसोबत बोलत जा, कधी असं ते आईसारखं समजून सांगतात. मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण, आणि घाबरायचं कोणतंच कारण नाही. आणि कॉलेज खरंच खूप चांगलं आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे कॉलेजमध्ये शिस्त चांगली आहे आणि सगळे शिक्षक पण खूप चांगले आहेत आणि तुम्हाला पुढच्या करिअर गायडन्ससाठी किंवा तुमच्या कोणत्या अडचणीसाठी शिक्षक लोक खूप मदत करतील. म्हणून कॉलेज म्हणजे नवीन काय नाही, जसं 1ली ते 10वीपर्यंत तुम्ही शिकलात ना तसंच 11-12ला पण आहे, म्हणून कोणतं नवीन असं काहीच नाही आहे. भीती सर्वांनाच वाटते, आम्ही पण खूप घाबरलो होतो, पण सगळं खरंच खूप चांगलं आहे आणि तुमच्या नवीन शैक्षणिक सुरुवातीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. बरं, तुला तुझे जे आवडते शिक्षक आहेत काय नाव सांगशील त्यांचं, कोणता विषय तुला आवडतो किंवा आवडते शिक्षक कोणते आहेत? सगळे शिक्षक खरंच सगळे शिक्षक लय आवडतात. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. दीदी नमस्कार. आत्ता आपण इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये आहोत आणि काय सांगशील तू? आत्ता 12वीचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आहेत, 11वीचा सुद्धा पहिला दिवस आहे, आपण छान जे नवीन विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करताय. तुझं नाव सांग आणि काय सांगशील तू? माझं नाव ऋतिका ताराचंद सावंत. बरं, मी आत्ता 12वीमध्ये शिकते. बरं. मी 11वीमध्ये आले होते त्यावेळेस माझ्या मनात पण खूप प्रश्न होते, खूप भीती होती, कसं कॉलेज असतं
कसे शिक्षक असतील. बरं. पण नंतर माझ्या मनातली भीती सगळी निघून गेली, कारण कॉलेज हे खूप आदर्श आहे, नावाप्रमाणेच ते आदर्श आहे. म्हणजे कॉलेजचे खूप रूल्स नियम आहे, ते सगळं फॉलो करायचे केले आणि आम्ही सगळी करतो सुद्धा. आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना मी फक्त एवढंच सांगेन की कॉलेज खूप आदर्श आहे, त्याचे सगळे रूल्स फॉलो करा. मनात काय भीती असेल ती सर्व काढून टाका. शिक्षक खूप प्रेमळ आहेत आणि ते सगळे विषय खूप डीपली जाऊन शिकवतात. पूर्ण बरं. कॉन्सेप्ट. तुझं गाव कोणतं? मी गोडुंबरे गावामध्ये राहते. मग तिकडनं तू रोज येणं करते कॉलेजला? हो. बरं, या ठिकाणी मला आणखी एक प्रश्न करायचा आहे की तुझा आवडता शिक्षक या कॉलेजमधला कोण आहे किंवा प्रिन्सिपल कोण आहेत, काय सांगशील? किंवा विषय कोणता आवडता आहे तुझा? सर्वच शिक्षक मला खूप आवडतात, कारण की सर्व शिक्षक त्यांचे विषय खूप डीपली जाऊन शिकवतात, सर्व कन्सेप्ट क्लिअर करतात. आणि प्रिन्सिपल आमचे प्राचार्य कोण आहेत, नाव सांगशील? देवकर सर. ओके. आणि आवडता विषय कोणता आहे तुझा? सर्वच विषय मला आवडतात. बरं, आणखी एक छोटासा प्रश्न की अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजचा पहिला दिवस म्हणून थोडंसं बर्डन आलं असं जाणवते चेहऱ्यावर, तर त्यांना एक थोडक्यात काय सांगशील? म्हणजे 10वी नंतर असं 10वीपर्यंत ठीक असतं किंवा शाळेचे जीवन असतं, परंतु कॉलेजला एक वेगळी लाईफ असते. थोडक्यात काय मार्गदर्शन त्यांना एक शब्दात सांगशील? कॉलेज म्हणजे काय, काय व्याख्या आहे कॉलेजची? कॉलेज म्हणजे एक नवीन स्वप्न. आपण एक नवीन स्वप्न घेऊन कॉलेजमध्ये येतो आणि ते स्वप्न पूर्ण करायची पहिली पायरी असते. आपण 11वी 12वी पूर्ण करून आपण सर्व आपलं पुढचं प्रोसेस करतो. त्यामुळे 11वी 12वी ही मन लावून अभ्यास करून आपण आपलं पुढचं सर्व करिअर जे आपण काही निवडले ते करू शकतो. व्हेरी गुड, थँक्यू. थँक्यू. दीदी नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण आदर्श कॉलेज या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी 11वीचा पहिला दिवस आहे, तर तुम्ही अनेक विद्यार्थी या ठिकाणी एका वर्गात जमलेले आहात, तर काय सांगशील? तुझं नाव सांग आणि कितवीला आहेस तू आत्ता? माझं नाव लाजरी संतोष चव्हाण. मी बरं. 12वी कॉमर्स मराठीमध्ये शिकते आता. बरं. आणि सध्या जरी हे सर्व विद्यार्थी घाबरले असतील तर त्यांनी घाबरू नये हीच माझी इच्छा आहे. बरं. कारण की इथले शिक्षक कधीही कोणाला काही ओरडत नाही. कधी ओरडतील जेव्हा तुम्ही अभ्यास नाही करणार, काही नाही. तुम्ही शिस्त पाळा, सर्व पाळा, तुम्हाला कोणी काही बोलणार नाहीये. बरं, तुझं गाव कोणतं आहे आणि कुठे येतेस तू? वडगावची. मग येणं जाणे कसं येतेस तू? मी PCMTने येते. बरं, आता अनेक विद्यार्थी मावळ भागातून सुद्धा येतात, अनेक विद्यार्थी तळेगावातले सुद्धा आहेत. कॉलेज म्हटलं तर एक वेगळं आकर्षण असतं आणि एक वेगळी भीती असते. आज त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसते. तुमचं एक चांगलं मार्गदर्शन आहे. शिक्षकांनी डायरेक्ट तुमच्याकडे सोपवलं की तुमचे जे लहान विद्यार्थी आता येत आहेत त्याला तुम्ही मार्गदर्शन करा. कॉलेज म्हणजे काय हे एका वाक्यात तू काय सांगशील? कॉलेज म्हणजे आपली जीवनशैली आहे तसं बरं. म्हणायला गेलं तर. 10वीपर्यंत आपण सगळे शिक्षक आपल्याला सगळं गाईड करत असतात, पण 11वी 12वी अशी आहे की पुढं आपल्याला काय निवडायचं ते आपल्याला इथून कळतं. आपले जर का करिअरची सुरुवात करायची असेल तर ही 11वीपासून आपला पाया मजबूत होतो. त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. बरं, तुझा या कॉलेजमधला आवडता शिक्षक कोण आहे आणि आवडता विषय कोणता आहे? शिक्षक किंवा शिक्षिका? तसे सर्व शिक्षक प्रेमळ आहेत, सर्वांना जीव लावतात, मायाने सगळ्यांना सांगतात. त्यामुळे असं आवड निवड असं काही नाही आहे, सर्व शिक्षक चांगले आहेत. बरं, आवडता विषय कोणता आहे? आवडतात तसे सगळेच विषय चांगले आहेत, सोपे सगळेच आहेत. अभ्यास केला तर सगळे विषय सोपे. बरं, या कॉलेजमध्ये खेळासंदर्भात काय आहे का? म्हणजे खेळ घेतले जातात का? हो, घेतले जातात. तू कोणत्या खेळामध्ये आहेस आत्ता? आत्ता तसे आपल्या कॉलेजमध्ये कबड्डी, खो खो हे खेळ घेतले जातात. ओके, थँक्यू. वेलकम.